सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक प्रणाम. पाहूया नारदांचे पुढील चरित्र. मग गुरु म्हणाले की मी तुझ्यासाठी पात्रात प्रसाद ठेवलेला आहे, तो तू खा. आणि नारदांनी तो प्रसाद मोठ्या आवडीने भक्षण केला. अशा प्रकारे गुरुच्या आज्ञेशिवाय त्यांचे उच्छिष्ट देखील खाऊ नये. संत ज्यावेळेस कल्याण भावनेने प्रसाद देतात तेव्हा खरोखरच कल्याण होत असते. त्या संतांना नारदांची मेहनत पाहून मनापासून वाईट वाटले. नारदांना बोलवून त्यांनी प्रसाद दिला आणि त्या दिवशी मग नारद कीर्तनाला गेले. पण त्या दिवशी अतिशय सुंदर असा अनुभव नारदांना आला. कीर्तनामध्ये एक नवीनच आनंद त्यांना त्या दिवशी वाटला. नारद बालकृष्णाच्या त्या कृष्णलीलाचे कीर्तन ऐकून थैथै नाचू लागले. अगदी अति आनंदात देहभान देखील विसरून गेले. कीर्तन भक्ती ही श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे. भक्तीचा आनंद खरा काय असतो हे त्या दिवशी नारदांना कळले. त्या दिवशी साक्षात राधाकृष्णांची अनुभूती त्यांना झाली. आणि अशा प्रकारे मग त्यानंतर गुरूंनी नारदांना वासुदेव मंत्र दिला. पुढे गुरुदेवांची सेवा ही अखंड सुरू होती. नंतर एक दिवस ते गाव सोडून जाण्याचा त्यांचा दिवस आला. गुरुदेव आता जातील या कल्पनेने नारदांना खूप दुःख झाले. ते गुरुदेवांना म्हणाले की गुरुदेव, आपण मला तुमच्या सोबत घेऊन चला. मी आपल्याला शरण आलो आहे. मी आपल्या स्वयंपाकघरात झोपत जाईन, हलक्यातले हलके देखील काम करेन, परंतु आपल्या सेवेचा लाभ मला मिळू द्या. माझी उपेक्षा करू नका. त्यानंतर गुरुजींनी नारदांचा विधिलेख वाचून त्यांना असे सांगितले की नारदा, तू तुझ्या आईचा ऋणानुनंदित पुत्र आहेस. या जन्मात तू तिचे ऋण चुकवले पाहिजे, म्हणून तू तुझ्या आईला सोडून जाऊ नको. जर तू आईला सोडून आलास तर तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल. तुझ्या मातेच्या हळाकळा आमच्या भजनात विक्षेप आणतील. त्यापेक्षा तू घरीच राहा आणि घरात राहून देखील प्रभूचे भजन होऊ शकते. मग नारद म्हणाले, गुरुदेव, आपण प्रवचनात सांगितले होते ना की जो भजनात विघ्न आणत असेल तो शत्रू समजून त्याचा त्याग करावा. प्रभू भजनात जो सहाय्य करत असेल त्याचीच सोबत करावी. ईश्वराकडे जो नेत असेल तोच खरा स्नेही होय. मग जर माझी आई माझ्या परमार्थाच्या आडेत असेल तर मी तिला का बरं सोडून जाऊ नये? संसारी आईबापांची हीच इच्छा असते की आपल्या मुलाने लग्न करून वंश वाढवावा. त्यांना तर असे कधीच वाटत नाही की आपला पुत्र परमेश्वराच्या भक्तीत तन्मय व्हावा. जर माझी आई माझ्या भक्तीत विघ्न करणारी आहे तर मी तिच्यापासून दूर जाणेच योग्य आहे. मीराबाईला लोकांनी खूप त्रास दिला. तेव्हा तिने तुलसीदासांना पत्र लिहून कळवले होते की मी 3 वर्षाची असतानाच गिरीधर गोपाळाशी विवाह केला आहे. माझे सगळे आप्त मला त्रास देत आहेत. मी आता काय करावे? तुलसीदासांनी चित्रकुटावून पत्र लिहिले की कसोटी सोन्याची होत असते. तुझी ही परीक्षा आहे. जाके प्रिय न राम वदेही सो छांडिये कोटी वैरी समजद्यपि परम सनेही. ज्याला सीताराम आवडत नाही, ज्याला राधाकृष्ण प्रिय वाटत नाही, असा जरी सख्खा भाऊ असला तरी त्याचा त्याग करावा. दुस्संग नेहमीच त्याग करण्यायोग्य असतो. आणि म्हणून मग मीराबाईने ते पत्र वाचून मेवाड सोडले आणि ती वृंदावनात आली. भक्तिभाव वाढवण्यासाठी मीराबाईचे चरित्र आपण आजपर्यंत वाचत आलो आहे. मग सांसारिक मातापिता देखील संसाराचे ज्ञान आपल्या मुलांना देतात. मग गुरुदेव म्हणाले की तू आईला सोडावे हे मला योग्य वाटत नाही. देव सर्व जाणतो. तुझी आई जर तुझ्या भक्तीत विघ्न आणत असेल तर भगवंत कोणतीही लीला करतील. शक्य आहे तर एक तर भगवंत तुझ्या आईला उचलून नेतील, नाही तर तिच्या बुद्धीत सुधारणा घडवून आणतील. म्हणून तू घरीच राहा व या मंत्राचा जप कर. आईचा कधीही अनादर करू नको. जपाने प्रारब्ध बदलू शकते. जपाची धार तुटू नये याच्याकडे लक्ष असावे. नंतर नारद गुरुदेवांना म्हणाले, आपण मला जप करायला सांगितले, पण मी तर अशिक्षित आहे, दासीपुत्र आहे. मी जप कसा काय करू शकेन? जपाची संख्या कशी काय मोजू शकेल?
गुरुदेव म्हणाले, तू जप कर, जपाची संख्या मोजण्याचे काम श्रीकृष्ण करतील. धन्य ती नारदांची भक्ती.